हे चापलूसी शिष्य जास्त दिवस टिकत नसतात महाराज, बरं लक्षात ठेवा. आपल्याला चापलूसी बनायचं नाही. हा आता पुंडलिक महाराजाला आशीर्वादच आहे ना, इथूनच शिकून गेले ना महाराज. आज जोग महाराज संस्थेत आहे ना, बरोबर आहे, शिक्षक म्हणूनच ना. 6 जण गेले, गुरुचा कोणता आशीर्वाद घेऊन गेले? निगेटिव्ह, बरोबर. हा काय वाजवा त्याच्याकरता एकदा केस गेला. बाबाजी तुम्हाला काय पाहिजे ते म्हणले, ते पुंडलिक महाराज आपले पुंडलिक महाराजच ना. पुंडलिक महाराजांनी जो आशीर्वाद प्राप्त केलेला आहे तो आशीर्वाद मला पाहिजे. आता सहज भेटणार आहे का? कष्ट करावं लागेल ना, बरोबर. ज्याने कष्ट नाही केले त्याला काय भेटणार आहे? हा जो 5 वाजता उठाचा तो जर 8 वाजता उठणार, त्याला काय पक्वत बोलणार आहे त्याच्यासोबत? त्याला पक्वत आशीर्वाद देतो का? जो सकाळी झोपेतनं उठणार नाही लवकर, तो या ब्रह्मांडातला सगळ्यात मोठा माणूस. त्याचं जीवन झोपलेलं. आपण कसे करता एवढ्याला म्हणून शिका करता, बरोबर आहे का? आणि शिक्षण इथं नाही घेतलं तर घरात काय शिक्षण घेणार आहे? आणि घरी जाऊन आता इथून जर गेले तुम्ही, इथून गेल्यानंतर घरच्यांचा कोणताही असर तुमच्या बॉडीवर पडू देऊ नका. घरच्यांचा कोणताही असर तुमच्यावर बॉडीवर नाही पडला पाहिजे. घरच्यांनी म्हटलं पाहिजे माझं पोरगं 4 वाजता उठतं. किती वाजता उठता तुम्ही इथं? कृष्ण किती वाजता उठतं? 4 वाजता. त्यांनी म्हटलं पाहिजे 4 वाजता उठून माझं पोरगं हे इथं करतं. काय करतो? प्रॅक्टिस करतो, हरिपाठ म्हणतो संध्याकाळच्या टायमाला. आपला बोलण्याचा स्वभाव, लोकांसोबत, संसारी लोकांसोबत जास्त बोलायचं नाही, त्यांच्यात राहायचं नाही, आपलं एकटं राहायचं. त्यांनी म्हटलं पाहिजे जगाच्या वरती काय शिकलं होय आळंदीला जाऊ. हा काय झालं राव माझं लेकरे. आपलं राहणीमान वेगळंच पाहिजेत का नाही? हा त्याच्या डोक्यावर टोपी आहे, त्याच्या डोक्यावर टिळक आहे, त्याला धोतर नेसलं, वा काय कपडे महाराज. आता मला तुम्ही सांगा, इथं मी कपडे घालून आलो, या कपड्या ड्रेसवर लाज वाटत होती हो मला. त्यांनी मला महाराज म्हटलं, मला लाज वाटत होती स्टेजवर जायला, लाज वाटत होती. महाराज म्हटल्यानंतर कपडे जीन्स पॅन्ट थोडी राहणार. हे चापलूसी शिष्य जास्त दिवस टिकत नसतात महाराज, बरं लक्षात ठेवा. आपल्याला चापलूसी बनायचं नाही. हा चापलूसी जो तुमचे लगे हे आले, दादा आले, बसले, हा इथं बसा तिथं बसा, हे आणू का ते आणू का ते आणू का, ते टिकणार आहे नाही. लक्षात आहे. हा आता पुंडलिक महाराजाला आशीर्वादच आहे ना, इथूनच शिकून गेले ना महाराज. आज जोग महाराज संस्थेत आहे ना, बरोबर आहे, शिक्षक म्हणूनच ना. अख्खं आयुष्य कोणा करताय? संस्थे करताय. ब्रह्मचारी राहून राहिलं ना. हा जीवनामध्ये हे नियम पाहिजे जीवनामध्ये महाराज, नाही तर काय, बरोबर आहे का नाही? जीवन जगताना थोडस चांगलं जगलं गेलं पाहिजे. रुद्रराव तो गेला म्हणून सोडून 6 सडका आमदार. आणि आपलं जीवन असं उंच स्तरावर पाहिजे, ते आपल्याला बघताना लोकांनी सल्यूट केला पाहिजे. अरे महाराज आले, वा या 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 दादा या.